तसं म्हणायला गेलं तर मी कार्यक्रम 1000 कार्यक्रमांना मी गेलो आहे. प्रत्येक कार्यक्रमाने मला आनंद दिला आहे, मला काही ना काही दिलं आहे. पण आज मला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज इथे असल्याचा भास होतो आहे. कारण छावा प्रतिष्ठानतर्फे अमित सर गडांकुश हे शिवकालीन युद्ध दानपट्टा याचे धडे देत आहेत आणि तेही विनामूल्य. म्हणजे मी याची डोळं बघितले की 3-3.5 वर्षाचा मुलगा ते 50 वर्षाचा माणूस किंवा ह्यांची स्वतःची पत्नी इतकी अप्रतिम त्याने प्रात्यक्षिकं केली. इतकं बरं वाटलं की खूप दिवसांनी एवढी लाईव्ह प्रात्यक्षिकं बघता आली मला. आणि असंच हे कार्य चालू राहू दे, ज्याने मला वाटतं महाराष्ट्र घडतो आहे. ह्या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्र घडतो आहे अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमास, या सगळ्या उपक्रमास, या सगळ्या युद्धकालीन जे धडे देत आहेत त्या सगळ्या प्रक्रियेस माझ्यातर्फे अमित सर गडांकुश आणि त्यांच्या जी संस्था आहे छावा प्रतिष्ठान त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दरवर्षी आपण हा छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार आणि इंडियन नॅशनल अवॉर्ड हा दरवर्षीप्रमाणे आपण करत आहोत. आणि ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. जवळजवळ 160 लोकांना महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून या लोकांना विविध क्षेत्रामधून हा पुरस्कार दिला गेलेला आहे. इंडियन नॅशनल आणि छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार क्रीडा क्षेत्र असो, पत्रकार क्षेत्र असो, पोलीस अधिकारी असो, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत, डॉक्टर क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहेत, कराटे क्षेत्रामधले आहेत, मर्दानी खेळातले आहेत. अशा विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार आपण दिलेला आहे. ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणजे सिने अभिनेते विजय पाटकर साहेब आहेत, DCP राजखतीब साहेब होते, गोल्डमॅन रोहित पिसाळ होते, त्याच्यानंतर संकल्प गोळे होते गायक, त्याच्यानंतर बरेच मान्यवर होते या ठिकाणी. वैष्णवी नाईक होत्या, सायली शिंदे होत्या नगरसेविका. हे अनेक मान्यवर या ठिकाणी स्टेजवरती होत्या आणि त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. युवा वर्गांना मी एकच सांगेल की व्यसनाचे जे काय हारी जातात त्यापासून, व्यसनापासून दूर राहावं आणि जास्तीत जास्त शैक्षणिक क्षेत्रात चांगलं, क्रीडा क्षेत्रात नाव कमावं. जी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची कला लोप पावत चालेल त्या कलेच्या माध्यमातून पुढं जायला गेलं पाहिजे की ही कला आपली लोप पावत चाललेली आणि ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी. ही जास्तीत जास्त मुलींनी ह्याच्यामध्ये सहभागी घ्यावा ह्या खेळासाठी. येणाऱ्या काळामध्ये अजूनही आम्ही दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम राबवत आहे आणि सर्वांना आम्ही आव्हान देतो की विविध क्षेत्रातल्या लोकांनी नामकरण द्यावं आणि असे पुरस्कार त्यांनाही मिळो, एवढंच मी सांगेन. नमस्कार, जय शिवराय. मी सुभेदार कुणाल मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे यांचा 13वा वंशज मुक्काम लवेरी. आज मी नवी मुंबई येथे छत्रपती प्रतिष्ठान आयोजित छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार 2026 या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो आहे. मी गेल्या 3-4 वर्षापासून अमितदादा गडांकुश यांच्या या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहतो. याच्या मागची कारणं अशी की छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा जेव्हा एखादी लढाई व्हायची, ती लढाई झाल्यानंतर प्रत्येक साध्या मावळ्यालासुद्धा एक पाठीवर थाप दिल्यानंतर त्या मावळ्याला अशी एक जोश यायचा की तो परत पुढच्या 10 लढायांना तो कधीच मागं सरकत नव्हता. ही एक प्रेरणा आहे. आज पुरस्कार किंवा अवॉर्ड सोहळा म्हणजे एक छोटीशी तुमच्या पाठीवर थाप आहे की तुमचं चांगलं काम चालू आहे, तुमच्या कामाचं कोणतरी दखल घेतं आहे. मी दरवर्षी या सोहळ्यांसाठी आवर्जून प्रत्येक ठिकाणी जात असतो. अमरावतीला जात असतो, छत्रपती संभाजीनगरला जात असतो, नाशिकला जात असतो आणि अमितदादा गडांकुश यांच्याही प्रत्येक सोहळ्याला मी आवर्जून उपस्थित राहत असतो. मी ज्यांनी या पुरस्काराचे मानकरी ठरलेत, मी प्रत्येकाला खूप खूप शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मैं सोनी जहांगीर पहले तो अमित जी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ जो उन्होंने यहाँ पे बुलाया, इतना सम्मानित किया, उसके लिए थैंक यू सो मच. और छावा प्रतिष्ठान जो पुरस्कार हमें मिला है, इंडियन नेशनल अवार्ड, उनके टीम का और सबका धन्यवाद. उनको यही शुभेच्छा देना चाहूँगी कि आगे आने वाले हर साल में वो ऐसे ही कामयाबी पे जाए और बहुत अच्छे से जैसे अभी कर रहे हैं वैसे आगे भी करें. वो युवा वर्ग को यही संदेश देना चाहूँगी कि बस आगे बढ़िए, सीखिए, बिना डरे कीजिए सारा काम. या ठिकाणी अमित सरांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवले होतं. मी या ठिकाणी छावा प्रतिष्ठान यांच्या मार्फत या ठिकाणी जे पुरस्कार प्राप्त दिलेले आहेत आपल्याला, छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार, त्यासाठी आमंत्रित केलेलं होतं.
परंतु मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की माध्यमिक शिक्षण अमितचं या ठिकाणी मिलिटरी आपशिंगे या गावात झालं होतं आणि तो माझा 5वी ते 10वीचा विद्यार्थी आहे आणि मी त्याची वर्ग शिक्षिका होते. कायम नम्र प्रामाणिक असं त्याचं त्या ठिकाणी वर्तन होतं आणि ह्या अमित एवढी मोठी भरारी घेईल हे आज मला प्रत्यक्षात पाहायला मिळालं आणि त्यामुळं मी खूप समाधानी झाले, आनंदी झाले आणि अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती होत जावं आणि या ठिकाणी त्याचं नाव लौकिक वाढत जावं ही मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि माझं मनोगत थांबवते. प्रथम तर मी अमित सराचे धन्यवाद मानतो आणि माझं नाव डॉक्टर राज खतीब, महाराष्ट्र पोलीसकडनं मी त्यांचं एक हार्दिक अभिनंदन करतो की असे कार्यक्रम त्यांनी घेतात. कारण काय होतं आहे की असे कार्यक्रम घेण्यामुळं लोकांना प्रोत्साहन होतं किंवा चांगल्या कार्याची पोचपावती मिळते आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजचं छावा प्रतिष्ठानतर्फे त्यांनी जे अवॉर्ड कार्यक्रम घेतात, गेल्या 20 वर्षापासून ते अवॉर्ड फंक्शन घेतात. म्हणजे काय होते, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी पोचपावती देतात. कोणत्याही क्षेत्रात म्हणजे आता खेळात असून दे, पोलीस खात्यात असून, न्याय प्रविष्टी असून दे, कला क्षेत्रात असून दे, सगळ्या क्षेत्रात त्यांनी म्हणजे सगळ्या 12 बुलेतदारांना एकत्र करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा मी म्हणजे खूप गौरवही करतो आणि त्यांच्यासाठी म्हणजे एक प्रार्थना बी करतो. एक माझ्या लहान भावासारखं अमित आहेत, त्यांनी खूप चांगले कार्य केलेत आणि माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद आहे. नमस्कार. आज छावा प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार 2026 पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित झाला. खऱ्या अर्थाने आमचे मित्र वस्ताद डॉक्टर अमित गडांकुश यांच्या माध्यमातून हा पुरस्कार सोहळा आयोजित झाला. त्यांचं कार्य खूप कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील तमाम विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि मान्यवरांना तो पुरस्कार देण्यात येतो. खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचं एक शाबासकी देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं आहे. समाजात चांगल्या कामाला वाव देण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने कार्याचा वसा घेतला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व छावा प्रतिष्ठानच्या वतीने ज्या पद्धतीने सर्वांना पुरस्कार दिला त्यांना सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. युवा वर्गाला काय संदेश द्याल? खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आज युवा वर्ग व्यसन, मोबाईल आणि विविध माध्यमांना गुंतला आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेरणा, राष्ट्रनिर्मितीसाठी ज्या पद्धतीने काम व्हावं असं होत नाही आहे आणि आज युवा करिअरच्या माध्यमातून विविध किंवा सैन्य आणि विविध क्षेत्रातनं पुढं जाऊन आपल्या सैन्याचं किंवा आपल्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण कार्य करावं आणि व्यसनापासून किंवा मोबाईलपासून आणि चांगल्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रनिर्मितीसाठी काम करावं. ज्या पद्धतीने आज छावा प्रतिष्ठानच्या वतीने विविध शिवकालीन शस्त्रांचं विविध प्रशिक्षण आणि बाकी सर्वच कलागुणांना वाव ज्या पद्धतीने होतोय अशाच पद्धतीने समाज निर्मितीसाठी, देश निर्मितीसाठी ज्या पद्धतीने शिवरायांचं कार्य होतं असंच काम आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. आणि मी सर्व महाराष्ट्राला मी आवाहन करतो की आपण या युवा वर्गाला निर्मितीसाठी विविध क्षेत्रातनं त्यांना पुढाकार घेण्यासाठी, या युवा वर्गाला मोबाईलच्या स्क्रीनपासून वाचवण्यासाठी, व्यसनापासून वाचवण्यासाठी अशा चांगल्या पुरस्कारांचं, चांगल्या कार्याचं आपण सुरुवात केली पाहिजे. आणि त्या पद्धतीने या छावा प्रतिष्ठान पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांच्या काम होतं आहे त्यांना खूप शुभेच्छा.